नमस्कार. आज कार्तिक शुक्ल त्रयोदशी शके 1934 सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. पोलीस शिपायाला मारहाण करणाऱ्या तिघांना अटक. ठाणे परिवहन सेवेतील सुधारणांचा उपमहापौरांकडून आढावा. आणि तुळशी विवाह सर्वत्र उत्साहात साजरा. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. परिवहन सेवेच्या सुधारणांचा आढावा घेण्यासाठी उपमहापौर मिलिंद पाटणकर यांनी अलीकडेच वागळे आगाराला भेट देऊन पाहणी केली. पालिकेच्या अर्थसंकल्पात परिवहन सेवेला 32 कोटींचं अनुदान मिळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या उपमहापौरांनी हे अनुदान बस दुरुस्तीसाठीच खर्च करावं असा आग्रह धरला आहे. गेल्या महिन्याभरात परिवहन आगारात झालेल्या सकारात्मक बदलाला प्रोत्साहन देण्यासाठी परिवहन समिती सदस्य अजय जोशी यांच्यासह त्यांनी वागळे आगाराला भेट देऊन पाहणी केली. गेल्या महिनाभरापासून वागळे आगारातील कार्यशाळेच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने कार्यशाळेची कार्यक्षमता वाढवण्यासाठी केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती यावेळी उपमहापौरांना देण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून आगारातून 155 बसेस प्रवाशांसाठी बाहेर काढल्या जात आहेत. याचं कौतुक करून उपमहापौरांनी परिवहन सेवेत अधिक परिश्रम घेणारे आणि चांगल्या सुधारणा घडवून आणणाऱ्या कर्मचाऱ्यांना उत्तेजनार्थ पारितोषिक दिलं जावं अशी सूचनाही यावेळी केली. यावेळी कर्मचाऱ्यांनी तयार केलेल्या बेलो मशीनचं प्रात्यक्षिक उपमहापौरांना दाखवण्यात आलं. विविध बसस्थानकांवर बस चालक वाहकांना दिली जाणारी विश्रांतीची वेळ निम्म्याने कमी करावी अशी सूचनाही उपमहापौरांनी यावेळी केली. पुढील महिनाभरात नादुरुस्त असलेल्या 15 ते 20 बसेस मार्गावरती आणण्याचं आश्वासन कर्मचाऱ्यांनी यावेळी दिलं. परिवहनच्या ताफ्यातील CNG बस, नवीन डिझेल बस, मार्को पोलो बससाठी राखीव इंजिन उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करण्याचं आश्वासन उपमहापौरांनी यावेळी दिलं. परिवहन सेवेचं उत्पन्न वाढवण्यासाठी भाववाढ करावी, मात्र भाववाढ करताना ती पैशांमध्ये न करता रुपयांमध्ये करावी, जेणेकरून सुट्या पैशाचा प्रश्न निर्माण होणार नाही अशी विनंती यावेळी कर्मचाऱ्यांनी उपमहापौरांना केली. वाहनतळ क्षेत्रात उभ्या असलेल्या दुचाकीवर कारवाई करणाऱ्या पोलीस शिपायाला दुचाकीस्वार आणि त्याच्या मित्रांनी मारहाण करण्याचा प्रकार घडला आहे. वागळे इस्टेट येथील सेवा रस्त्यावर हा प्रकार घडला असून पोलिसांनी दुचाकीस्वार आणि त्याच्या मित्रांना अटक केली आहे. मयूर शेट्टी यांनी 3 हात नाक्याजवळील सेवा रस्त्यावर आपली दुचाकी उभी करून ठेवली होती. वागळे पोलीस ठाण्याचे शिपाई डॅनियल गावित यांनी वाहनतळ क्षेत्रामध्ये दुचाकी उभी असल्याने कारवाई केली. ही दुचाकी उचलून नेत असताना मयूर शेट्टी, अतुल कदम आणि किरण पुजारी या तिघांनी मागून दुसऱ्या दुचाकीवरून येऊन गावित यांना अडवलं आणि गाडी रस्त्याच्या बाजूला थांबवण्यास सांगितलं. आपल्या गाडीवर कारवाई करतो असं विचारून आम्ही कोण आहोत ते तुला दाखवतो असं म्हणून गावित यांना मारहाण केली. या प्रकरणी वागळे पोलिसांनी या तिघांना अटक केली आहे. मराठीला ज्ञानभाषा बनवायचा असेल तर त्यासाठी सर्वांनीच हातभार लावणं आवश्यक आहे. या जाणीवेतून आपण लेखनास सुरुवात केली असं प्रतिपादन सुप्रसिद्ध माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ अच्युत गोडबोले यांनी ठाण्यात बोलताना केलं. वाचू आनंदे हे घरपोच वाचनालय आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानं अच्युत गोडबोले यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या मुलाखतीत बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केलं. यावेळी त्यांना आपलं बालपण, शालेय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान, साहित्य अशा विविध विषयावर ZTVच्या उदय निरगुडकर यांनी बोलतं केलं. आपलं बालपण सोलापूरला गेलं. शालेय जीवनातील शिक्षक श्रीराम पुजारी यांच्यामुळे आपण घडलो. त्यांचा सर्व थरातील मोठ्या व्यक्तींशी परिचय होता. त्यामुळे उत्तुंग व्यक्तिमत्व असलेली माणसं लहानपणीच पाहायला मिळाली. पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त बाहेरच्या जगातील ज्ञान महत्त्वाचं असतं. हा धडा आपल्याला आपल्या शिक्षकांनीच घालून दिला असंही गोडबोले यांनी सांगितलं. तुलसी विवाह ठिकठिकाणी फटाक्यांच्या आतिषबाजीत धूमधडाक्यात पारंपरिक रीतिरिवाजानुसार साजरा करण्यात आला. कार्तिक शुक्ल द्वादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुलसी विवाह करण्याची प्रथा आहे. तुलसी विवाहानंतरच सर्वसामान्यांच्या विवाहाला प्रारंभ होतो. तुळशी ही एक पवित्र वनस्पती असून ती भारतात सर्व ठिकाणी आढळते. तुळस हे काम, कर्तव्य, तत्परता, प्रेम आणि सद्गुणाचं प्रतीक आहे. महाराष्ट्रात तुळस ही अतिशय पवित्र मानण्यात आली असून यासाठी प्रत्येक मराठी माणसाच्या घरी तुळस असतेच. तुलसी विवाहाची एक कथा सांगितली जाते. तुलसी ही पूर्वाश्रमीची वृंदा. या वृंदाचा विवाह राक्षसांचा राजा असलेल्या जालंधरशी झाला होता. विष्णूची परमभक्त असलेल्या वृंदानं विष्णूकडून आपल्या नवऱ्याला काही होणार नाही
असा वर मागून घेतला होता. या वरामुळे जालंधर या राक्षसाला आवरणं देवांनाही अशक्य झालं होतं. यामुळे देवाने विष्णूला साकडं घातलं. विष्णूंनी जालंधराचं रूप घेऊन वृंदेबरोबर संसार थाटला. पण जालंधरच्या मृत्यूनंतर वृंदाला खरा प्रकार कळला. त्यामुळे संतप्त झालेल्या तिने विष्णूला तू दगड होशील असा शाप दिला, तो म्हणजे शाळीग्राम. नवऱ्याच्या मृत्यूच्या धक्क्याने वृंदेचाही मृत्यू झाला. तिच्या देहातून एक वनस्पती तयार झाली, तीच ही तुळस. तेव्हापासून तुळशी विवाहाची प्रथा पडली. विष्णूची पूजा ही तुळशीशिवाय नेहमीच अपूर्ण आहे. तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशी वृंदावनाला सजवलं जातं. ऊस, चिंच, आवळा आणि तुळशीच्या फांद्यांनी वृंदावन सजवलं जातं. त्यानंतर लग्नाचा विधी होतो. लग्न झाल्यावर दूध, दही, पोह्यांचा नैवेद्य दाखवला जातो. अशा तऱ्हेने पारंपरिक पद्धतीने तुलसी विवाह साजरा करण्याची पद्धत आहे. आता अलीकडे या विवाहाला खऱ्या विवाहाचं स्वरूप येऊ लागलं आहे. असाच तुलसी विवाह ठाण्यातील कांचन पुष्प कॉम्प्लेक्समध्ये साजरा करण्यात आला. या लग्नासाठी खऱ्या लग्नासारखीच वातावरण निर्मिती करण्यात आली होती. दिवा स्टेशनजवळ मालगाडीचा डबा घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक काल कोलमडली होती. सकाळी 8च्या सुमारास हा डबा घसरला. रविवार असल्याने नेहमीप्रमाणे मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक होता. मेगा ब्लॉक असताना प्रवासी मेगा ब्लॉकची वेळ टाळून प्रवास करतात. पण काल मात्र डबा घसरल्याने याचा फटका अशा प्रवाशांना बसला. मध्य रेल्वे प्रशासनाने त्वरित धाव घेऊन हा डबा पूर्ववत केला, पण तोपर्यंत प्रवाशांचे काहीसे हाल झाले. मुस्लिम महिन्याचा पहिला महिना म्हणजे मोहरम. मोहरम महिन्याच्या पहिल्या 10 दिवसात मोहरम भावपूर्ण वातावरणात पाळला जातो. काल हा मोहरम पाळण्यात आला. हजरत इमाम हुसेन यांचा वध या महिन्यात झाल्यामुळे त्यांच्या दुःखद प्रसंगाची स्मृती म्हणून मुस्लिम धर्मीय मोहरम पाळतात. या उत्सवात ताजिया म्हणजे ताबूताला फार महत्त्व असतं. प्रत्येकजण आपल्या ऐपतीप्रमाणे चांदी, हस्तिदंत, शिसवी, चंदन, काच, बांबू, कागद हे पदार्थ वापरून ताबूत बनवतो. मोहरमच्या शेवटच्या दिवशी सर्व ताबूतांची मिरवणूक काढली जाते. यावेळी गरीब लोकांना मोठ्या प्रमाणावर अन्नदान केलं जातं. विशेष म्हणजे हिंदू धर्मीय देखील हा ताबूत मिरवणुकीत सहभागी होतात. मिरवणूक संपल्यानंतर सर्व ताबूत पुरले जातात. आपल्याकडे अनेक ठिकाणी मोहरम हिंदू मुस्लिम एकत्र येऊन साजरा केला जातो. दलितांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाकडून ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याच्या निषेधार्थ संसदेच्या हिवाळी अधिवेशनात रिपब्लिकन पक्ष एकतावादीच्या वतीने संसदेवर मोर्चा नेला जाणार आहे. रिपब्लिकन पक्ष एकतावादीच्या प्रदेश कार्यकारिणीच्या मेळाव्यात बोलताना नानासाहेब इंदिसे यांनी ही माहिती दिली. देशात सध्या महागाईने उग्र स्वरूप धारण केलं असून या महागाईवर ठोस तोडगा काढण्याचं काम केंद्र शासनाच्या वतीने करण्यात येत नसल्याचा निषेधही या मोर्चात केला जाणार आहे. खाजगी क्षेत्रांमध्ये अनुसूचित जाती जमाती तसंच इतर मागासवर्गीयांना आरक्षण देण्यात यावं. इंदू मिलमध्ये बाबासाहेबांचं स्मारक उभारण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी, अशा विविध मागण्यांचं निवेदन पंतप्रधानांना देण्यात येणार आहे. रिपब्लिकन पक्षाचे ऐक्य करण्यासाठी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात दिल्लीमध्ये राष्ट्रीय अधिवेशन आयोजित केलं जाणार असून या अधिवेशनात रिपब्लिकन पक्षाच्या एकीकरणासाठी या नेत्यांनाच अध्यक्ष निवडीचे सर्वाधिकार देणार असल्याचं इंदिसे यांनी सांगितलं.